हा जो काही रेशीम उद्योग आहे, तर याचं जे काही मार्केट आहे किंवा याची मार्केटिंग करण्याची जी काही पद्धत आहे ती कशी असते? रेशीम उद्योगात ज्यावेळेस नवीन शेतकरी येतो तर त्याचं पहिलं म्हणणं आहे की हे विकणार कुठं. आणि प्रत्येक शेतकऱ्याचा किंवा प्रत्येक उद्योगाचा हाच मेन पर्पज आहे की विकलं कुठे जातं. रेशीम उद्योगाचं मार्केटिंग किंवा विक्री कुठे होते हा खूप चांगला प्रश्न आहे. तर त्यात प्रत्येक उद्योगाचा तो महत्वाचा प्रश्न आहे की कुठे विक्री झाली पाहिजे आणि शेतकऱ्याला विकायला मात्र शिकलं पाहिजे. तर रेशीम उद्योगामध्ये आता सध्याला जी मार्केट आहेत, बीड आहे, जालना आहे, इकडे बारामती आहेत आणि प्रायव्हेटमध्ये शेतकरी पण येऊन जातात. तर माझं म्हणणं असं आहे की ज्या आपल्या सरकारी हे आहेत, मार्केट कमिटी आहेत, तिथे ह्या 3 ठिकाणी आपल्याला मार्केट भेटतं आणि विकायची अजिबात अडचण येत नाही. याला 300 रुपये MSP पण आहे. हे मला वाटतं की एकमेव पीक आहे की ज्याला MSP आहे. 300च्या खाली गेल्यानंतर अनुदान मिळतं. पण आता असं झालं की 300च्या खाली भाव जात नाहीयेत, म्हणून त्याला अनुदानाची गरज पडलेली नाही आतापर्यंत.